जोक आले पाहिजे, जोक मधले. एवढे नाही पॅक होत बाई. दोन होतं खांबा संपवली लाईट गेली तेव्हा संपलेला छोटी बॉटल खाली आहे. अरे छोटी बॉटल कुठं होती साल्या? तो हाय तिकडे त्या साईडला एक आता तू ही व्हिडिओ वाढणार आहे चिले रे. हे दीपुनी करायला सांगितलं नाही म्हणून करताय. जायला चिली का एक व्हिडिओ केले मी. खोकू झाला इंटेन चिली नाही खाल्लास? नाही. 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 मी खाल्ला नाही. मी गच्ची मारली. कडक एक नंबर. खाल्लास की नाही? मी नाही खाल्लाय. पण नाही खाल्लास? सावळा नाव टाकून काय टोपण. कान बुझाने का, बत्ती बुझाने का, मंटस की गोली देने का, चाकला लेके आने का. ठीक आहे. मला मस्त एक आयडिया आली. सांगू? भाई चाकना लेके आ जा भाई. मैं नहीं जाने वाला. नहीं जाने वाला. नहीं जाने वाला. वाला पायातला. वो पायातला वाला. ठीक आहे. गाड्या सोडा. गाड्या सोडा. गाड्या सोडल्या. मग काय? अहो, मग तसाच चाकणा घेऊन या. मी जाणार नाही. 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 नो नेवर. एक नंबर. शाबास. विठ्ठल नाना दादा. इकडे या. सावळा विठ्ठल नाना. दादा, मी काय बोलतो? विठ्ठल नाना बापू गाड्या सोडा. अहो नाग्या तू पण. नाही दादा. मी पण नाही बोलतो. आपला एकच भाई आहे. भाई तू प्लास्टिक खाली पाहिला. चाकणा घेऊन यायचा आहे. मी जाणार नाही. नाही. पण नाही जाणार. माझ्या बघत नाही. आता मस्त idea आहे. सांगू काय तुम्हाला? सांगू. हो. सांगू. सांगू. ऐका. काय सांगू बाई आता? पार्वती बोले हो. नवऱ्याला बोले मोठ्या रागामध्ये. नवऱ्याला बोले मोठ्या रागामध्ये. कुठं गेला शंकर माझा मसनामध्ये बाय. कुठं गेला शंकर माझा मसनामध्ये. हा? अरे आयडिया सांग. आयडिया सांगू? सांग. आपण हा. नीट ऐका. आपण काय करतो? जाने का चाकणा लेके आने का. ठीक आहे. असं. नाही असं. चला. चला. ये जो फटा दे भाई. एकेकाला लेके चल बाय. लेके जाने का रे. मंडळी, आता आम्ही जातो चाकणा आणाय. ओके. तुम्हाला आणू काय? अरे माझ्याकडे पैसे नाही. आमचीच पोटी झाले चाकणा आणायची. तुम्हाला कुठं आणू? इथं त्या ठिकाणची गाडी लागली. पवनचं दुकान आहे ना. वडापाव. जा आणि चाकणा घेऊन या. ठीक आहे. मी जातोय चाकणा आणाय. अरे चल.
पबजी आहे, फ्री फायर आहे, इंडियन बॅग्स आहे, अजून बरेच गेम आहेत. तुझ्या मोबाईलला कुठले आहेत? माझ्या मोबाईलला सगळे गेम आहेत. तुझ्या कोणते आहेत रे? पबजी आहे, फ्री फायर आहे, इंडियन बॅग्स आहे, सगळेच गेम आहेत. चला रे गेम खेळूया. स्टार्ट कर चल. चला क्रिकेट खेळायला जाऊया. ऑलला पैसे आणा सगळ्यांनी. हे तर दोघांना पण खालती टाकत आमच्यासोबत मोबाईल मध्ये गेम खेळायला. अक्रम बक्रम चक्रम. आम्ही नाही तुम्हीच जा. अरे मित्रांनो, दिवसभर मोबाईल करत आहोत. डोकं दुखल, डोळे दुखतील. दुखून द्या आमचे डोके आणि डोळे. तुम्हाला काय करायचं? तुम्ही जावाय. मोबाईलमुळे डोळ्यावर परिणाम होतील. आमच्या डोळ्यावर परिणाम आमचा आम्ही बघून घेऊ. तुम्ही एक नंबर. दूध लावत टाकू. मंडळी ही आजची तरुण पिढी. हे 3 मुलं मोबाईल वरती गेम खेळतायत आणि ती 3 मुलं ग्राउंड वरती खेळतायत. ते त्यांना किती सांगतायत की ग्राउंड वर खेळायला चला, पण हे काय जायला तयार नाही. का तर त्यांच्या हातात मोबाईल आहे म्हणून. आता हे कुणाचं ऐकणार नाही. दिवसभर मोबाईल वरतीच गेम खेळत बसतील. पाहूया मोबाईलचे दुष्परिणाम अजून काय होत आहेत ते. ओके. अरे मित्रा, तू इथे घरी आईला काय सांगून आलास? मी अभ्यासाला चाललोय. आणि हे अभ्यास आहे का तुझं? जागत आहे तू घरी. का जा घरी जा? अरे तुझं 10वीचं वर्ष चाललंय ना, आणि हे अभ्यास करतोयस का? अगं डॅडी डोकं नको का इथं क्लिअर मला जा घरी. तो खेळतात सुनीत ह्या मुलांच्या नादी लागून वाया गेलाय. ए तायडे, तू आम्हाला बोलू नको. तू त्याला बोल. आम्ही त्याला बोलवले नाही ते. अरे तुला काय समजतं की नाही? मोठी आहे ना ती तुझ्यापेक्षा. काय आगाऊपणा करतो? हे गप कर. तू येतेस की नाही घरी? की आईला दोन नावं सांगू? आईला सांगितलं तर बाबाला सांग. मी नाही गाफेल करणार. तुला शेवटचा विचारते, तू येतेस की नाही घरी? हे चल जा, आपण आईला दोन नावं सांगू. एवढं उंच मागच्या दिसणार नाही. ए तायडे, जर तू आईला नाव दिसला कानाखाली आवाज काढशील. पाहिलं मंडळी, आज या लहान असून सुद्धा त्याच्या मोठ्या बहिणीवर त्याने हात उचलला. कशासाठी? मोबाईलसाठी. अजून पण सांगतोय मोबाईलचे दुष्परिणाम वाईट आहे. आज त्याने त्याच्या बहिणीवरती हात उचललाय. उद्या तुमची मुलं मोबाईलसाठी तुमच्यावरती हात उचलतील. पाहूया मोबाईलचे दुष्परिणाम अजून काय होत आहेत ते.
अरे पातळ कधी येतोय रे तो जब्बर बघ हातणार आतमध्ये पॅक टाकते इथं काय बनवलं चला अरे एवढे लोक खुशी में डांस का बनता है सर गाना बजा मला काय माहित अरे काय अंदाज आला वाटतं दाखव पहिला काय असला दाखव नाही होणार मी दाखव सावली रेस्टॉरंट अरे मटन चिल्ली अरे माझी फेवरेट आहे हो काय कांदा दाखवतास की नाही दाबून बघायचं माझी फेवरेट आहे बघायचंय ना अरे दिसत नाही इकडे ये. मटन चिल्ली काय मला नको तुझी मटन चिल्ली नको मूड गेला माझा गेला मूड प्या भरून तू भर प्या मी भरू ए तू नको तूच भर मी भरू गडण बनवतात रे बस पहिला पॅक पिंट्याला अरे ये तुला पहिला पॅक देतो चांगला आणलास ना माझा पॅक उचलला
कोकणीचा कोण नको त्याला तो घरात पाठवी कुत्रे रस्ता घरात आहे ऑर्डर टाकले हा जा दे हा मला एक पॅक आहे अजून एक खंबा हा बाकी ए चाकणा काढचल हा पाय फुल संपलाय काढ आपण इंडियन टायगर हा कुठला आयटम बोललाय एक नंबर आयटम बॉय बघायचा लाव एक लाव इथं मध्ये एक ठीक आहे मी पण दाखवतो नंतर इकडे हात लावलाय अरे ये चिकन चिल्ली घाल आवाला कोल्हापुरी तडका बंधनगड त्या बाईला धरून त्याला चिकन चिल्ली आणायला लागली. त्याने अबक्का आणला. बघ जरा. दाबून आणू काय? अरे बघा इथं चिल्ली आहे चिल्ली बंगालची दुकानदाराने गंडावला नाही त्याने आपल्याला गंडावला लक्षात देऊ नका सवय झाली आम्हाला पाणी काढतोय ना फोन नाही तो आलो माझे काका बोलला ना हात लावतो मोडा होते तुम्ही इथं काय घालताय पाणी भरायला व्हिडिओ कशाला येतात मला वाटलं त्याच्यात जीव द्या काय तिकडे बसता काका डबलू नका वरचा तिकडे बसून जा आता जीव घेता पाणी भरायला पाणी भरून पाणी याला घे रे लक्ष देऊ नका जिंकला आहे बघा जरा इकडे ये ना पाणी भरून दे येतो अजून गेलो बाजूला अजून बाजूला अजून बाहेर जातो नाही मग इकडे या ये कुठं आहे? पाहिलं तर इथं होती त्याला बोलतोय जिंकलाय स्वतःच किती जिंकलाय त्याला अजून इथली वीर नाही दिसत जा तिकडे ए कोण बोलला रे कुत्र्या कुत्र्या बोलले तुम्हाला हो हा? काका कुत्र्या दिसताय कुत्र्या बोलले अरे ते एकदाच बोलले झाडाला बोलतात ते. हो, मला कुत्र्या बोलले ना मला राग आला मला काका आपण सगळं दाखवूया ना दाखवूया बघा तुमची फुल परमिशन आहे परमिशन आहे बॉन्ड लिहून द्या वही दे वही दे नाही आहे तुम्ही लिहून द्या पेन कुठं आहे वही कुठं आहे मग राहू दे ए, बघूया काका काका इकडे या इकडे या हो या इकडे जरा वाका वाका
इकडे यायचं नीट उभे राहा. वाका अजून जरा वाका अजून वाका आणि तू कम बडा मोडा मोडू दे मोडल्याशिवाय वाकणार का वाका बाटली मोडी एक डोक्यात ए पोरांनो इकडे या लवकर या बघा काकाला सेफ्टी आहे बघा हात लावून बघा आहे एक चापटीवर बघा आहे काका उठा काका बरं एकदा वाका या वाका बंद करून बघा उघडून बघा आणून बघा करून बघा नाटक आहे काय ठेवले गाठ पाटली मला पण पाठव मी सांगतोय ना पाणी भरा मी सांगितलं ना पाणी भरा अरे मी 8 दिवस आंघोळीचा राहील पण इथला पाणी काय भरणार नाही फुल निव्वळ पाणी आहे जीव दिला तरी काय नाही मला नको निवड पाणी तुम्ही द्या जीव चाललो पाहिलं मंडळी या डॉक्टरची काय अवस्था केली आहे नी बघतोय ना आता सोड कलची खाल्लं रिव्ह्यू मध्ये दाखवतो रिव्ह्यू मध्ये हायलाइट करून दाखवतो एक दुसरा खंबा आहे हा पाय ना फुल सांगितलंय पहिल्याच मंडळी अशी येणाऱ्या जाणाऱ्या माणसाची टिंगल करताय त्यांचा वय बघत नाही त्यांची टिंगल करताय आता गेलेला माणूस काय साधा नव्हता डॉक्टर होते ते डॉक्टर म्हणू नका बाई माणूस म्हणू नका म्हातारा माणूस म्हणू नका येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाची हे टिंगल करतात त्यांना किती वेळा बोललो की दारू सोडा म्हणून पण ते कुठं ऐकतायत काय रे होय सोडाल ना तुम्ही कसली सोडताय तुम्ही दारूला सोडणार नाही आणि दारू तुम्हाला सोडणार नाही आता हो बोलतील आणि मी आत गेलो की लगेच पॅक भरतील बघूया पुढं काय होतंय ते चल बनव मूड गेला माझा पण साग गेला तुझा मूड गेला ना मी बनवतो मूड तुमचा आपण डान्स करूया डान्स केल्यावर आपला मूड एकदम फ्रेश होईल हा उठा झाला हे अभिषेक भाई गाना बजा भाई अपने भाई लोग का पूरा मूड ऑफ हुआ है गाना बजा It's
आर्यन अरे उठ मस्करी काय करताय आर्यन अरे ये उठ चल मस्करी चल उठ चल बघ मस्करी करताय फुकट चल उठ ए, ओढ, चल, चल, चार खंबे आहेत, ओढ. ओढ. आर्यन उठ आर्यन ए, मला वाटतं आपला मित्र गेला. ये असं ना आपल्याला सोडून जाणार आपल्या 5 जणांची मैत्री तुटणार नाही अरे ते बिंट्या उठणार रे. ते बिंट्या उठणार रे. हे तुमच्या वाडीत मिळते काय ॲम्ब्युलन्स? डॉक्टर आले पाणी बंद आहे तो. सॉरी मित्र गेला. हो डॉक्टर मी परत चेक करू मी सांगतोय ना दारूमुळे तुमचा मित्र गेला. मिरिंडा येईल आणि काहीतरी बदल घेईल. पाहिल्यात मंडळी दारूचे परिणाम. पहिला बली गेला, दारूने त्याचा जीव घेतला. सांगत होतो दारू सोडा, पण नाही ऐकले माझं. शेवटी काय झालं, गेला ना जीव. कित्येक वेळा बोललो दारू सोडा, कित्येक जणांना म्हटलं की दारू सोडा. कोण म्हणतो उद्या आज सोडीन, कोण म्हणतो उद्या सोडीन, कोण म्हणतो परवा सोडीन, पण दारू कोण सोडत नाही. हे जग सोडून जातं पण दारू सोडत नाही. कित्येक घरं या दारू मुले गेलेत. अहो दारू 2 अक्षराचा शब्द, पण कित्येक आपण बघत गेलं तर कित्येक वेळा दारू मुले कित्येक घरं उद्ध्वस्त झाले आहेत, कित्येक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पण आपल्यावरती काय परिणाम होतो, आपण कित्येक वेळा वर्तमानपत्रात वाचतो की दारू मुले अनेक या ठिकाणी एवढी माणसं मेली, तिकडे एवढी माणसं मेली. पण आपण काय करतो, वर्तमानपत्र वाचतो आणि फेकून देतो. त्याची अंमलबजावणी करत नाही. पण करा, त्याची अंमलबजावणी केली, दारू सोडली तर ही वेळ आपल्यावर येणार नाही. ही वेळ प्रत्येकावरती येणार आहे. म्हणून सांगतो दारू चांगली नाही. आज यांच्यातला मित्र गेलाय, उद्या तुमच्यातला मित्र जाईल, परवा तुमच्यातला मित्र जाईल. आता यांचा गेलेला मित्र त्याच्या घरी जमल्यावर त्यांच्या घरच्यांची काय अवस्था झाली असेल तुम्ही बघा, त्यांच्या मित्रांची काय अवस्था झाली ती बघा. म्हणून सांगतो दारू वाईट. म्हणून सांगत राहतोय एकसारखा की कित्येक वेळा आपण बघतोय की दारूमुळे एवढं अपसाचं होतंय. आपल्या घरामध्ये आपली मोठी भावं असतील, ती दारू पियत असतील, त्यांना समजावा. कित्येकांचे नवरे असतील दारू पियत, त्यांनी त्यांच्या बायकांनी त्यांना समजावा दारू सोडा म्हणून. दारूचे परिणाम एवढे वाईट आहे, दारू वाईट आहे. म्हणून सांगतो की दारू सोडा. त्याचबरोबर आपण बघितले, दुसरी समस्या म्हणजे मोबाईल. त्याच्याकडे
मोबाईलमुळे त्यांनी विहिरीत उडी मारून जीव दिला. कशासाठी? मोबाईलसाठी. कशामुळे? मोबाईलमुळे. कारण काही नाही, फक्त त्याने आईकडे मोबाईल मागितला पण आईने त्याला मोबाईल दिला नाही, म्हणून त्याने हा शेवटच्या टोकाचा निर्णय घेतला. म्हणून सांगतो, आपण काय करतो, मुलगा रडायला लागला की मोबाईल देतो, मुलगा जेवत नसला तर त्याला मोबाईल देतो आणि आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो. आपला मुलगा दिवसभर मोबाईलवरती गेम खेळत असतो. दिवसभर मोबाईलवर गेम खेळून आपलं डोकं नष्ट होतं. म्हणून सांगतोय, मोबाईल जितका चांगला तितकाच वाईट आहे. मोबाईलचा वापर जास्तीत जास्त कमी करा, वापरू नका. बघूया आता या दोन समस्यामध्ये ह्या मुलांचे किती विरोधाभास आहेत ते ह्यांच्यासारखे. आता तुम्हीच विचार करायचा आहे की तुम्हाला त्यांच्यासारखं मोबाईलमुळे जीव द्यायचा आहे की ह्यांच्यासारखं दारूमुळे जीव गमवायचा आहे, की ह्या मुलांसारखं आनंदी आणि सुख जीवन जगायचं आहे. ते तुमच्यावरती आहे, तुम्हाला काय ठरवायचं आहे ते. आता एवढंच सांगतो की मोबाईलचं व्यसन करू नका, दारूचं व्यसन करू नका. या मुलांसारखं राहा. ग्राउंडवरती गेला, हे ग्राउंडवरती खेळताय. कारण का? तर त्यांना मोबाईलचा वेळ नाही, त्यांना दारूचं व्यसन नाही, म्हणून ते आनंदी जीवन जगतायत. बघूया पुढं काय होते त्याचं. दाखवतो तुझ्या पायाशी कुणीसान थोर नाही, साध सुया तुझ्या काळी जाई. अरे जिवंत आहे तो, डोले तरी देवा शरण भोग कशा पायी, हरवाई वाट दिशा अंधार वाळून उधळतो जीव माळ बापा.